हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट कंप्लीट केले आहे. नाव आपण सेकंड टॉपिक पासून स्टार्ट करणार आहोत. टॉपिक नंबर 2, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर एक्झॅक्टली टॉपिक मध्ये काय लर्न करायचंय, एक्झॅक्टली टॉपिक मध्ये काय दिलंय आपल्याला बघायचं डिटेल मध्ये. बिफोर इंट्रोड्यूसिंग द टॉपिक, just try to understand the meaning of management. लास्ट लेक्चरला लास्ट टॉपिक मध्ये पण मी एक्सप्लेन केलेलं होतं मॅनेजमेंट मीन्स व्हॉट. नाव ह्या टॉपिक मध्ये पण सुरुवातीलाच फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट टॉपिकचं हेडिंग आहे. सो मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट मीन्स व्हॉट 11th आपण बघितलेलं. मॅनेजमेंट वरती एक टॉपिक होता पूर्णपणे. मॅनेजमेंट इज अन आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स. मॅनेजमेंट ही एक कला आहे इतरांकडून काम करून घेण्याची. सो मॅनेज करत असताना ऑर्गनायझेशन मध्ये जो मॅनेजर असतो त्याला एक पर्टिक्युलर टास्क दिलेला असतो बॉसने, आणि तो टास्क कंप्लीट करण्यासाठी त्याला वेगवेगळे फंक्शन्स यूज करावे लागतात. तो टास्क कंप्लीट करण्यासाठी, ते गोल अचीव्ह करण्यासाठी त्याला वेगवेगळे फंक्शन्स यूज करावे लागतात. मग एक्झॅक्टली कोणते फंक्शन्स मॅनेजमेंट मध्ये येतात किंवा मॅनेज करताना मॅनेजरला यूज करावे लागतात ते आपल्याला डिटेल मध्ये ह्या टॉपिक मध्ये बघायचे. टोटल 6 functions of management are there. मी लिहून काढतो बोर्डवरती, लक्षात द्या. फर्स्ट आहे प्लॅनिंग, सेकंड ऑर्गनायझिंग, थर्ड आहे स्टाफिंग, फोर्थ आहे डायरेक्टिंग, फिफ्थ है कोऑर्डिनेटिंग, आणि लास्ट वन है कंट्रोलिंग. असे टोटल मॅनेजमेंटचे 6 फंक्शन्स आहेत. फर्स्ट फंक्शन कोणते दिले त्यांनी? प्लॅनिंग. प्लॅनिंग मीन्स व्हॉट? प्लॅनिंग या वर्ड मध्येच आपल्याला कळायला पाहिजे. आपण प्लॅन करतो. प्लॅन करतो म्हणजे काय करतो रे? मूवीचा प्लॅन करायचा आहे, पिकनिकचा प्लॅन करायचा आहे. म्हणजे आपण काय करतो एक्झॅक्टली? पिकनिकला जाऊन आल्यानंतर प्लॅन करतो पिकनिकचा, मूवीला जाऊन आल्यानंतर प्लॅन करतो मूवीचा, की जाण्या अगोदर प्लॅन करतो? एक्झॅक्टली जाण्या अगोदर. म्हणजे प्लॅनिंग म्हणजे काय? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. प्लॅन म्हणजे काय? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. मला ऍडव्हान्स मध्ये डिसाइड करावं लागणार आहे. नाव ऍज अ मॅनेजर मला एखादा पर्टिक्युलर टास्क दिलेला आहे बॉसने परफॉर्म करायला. मी डायरेक्ट स्टार्ट करणार नाही ते काम करायला. मला हे गोल अचीव्ह करायचं. गोल अचीव्ह करायचं मग ते कसं अचीव्ह करायचं, कोणता वे वापरायचा, कोणतं मटेरियल वापरायचं, कोणते एम्प्लॉईज अपॉइंट करायचे, कशा प्रकारे जायचं, हे सगळं मला ऍडव्हान्स मध्ये डिसाईड करावं लागणार. जोपर्यंत मी डिसाईड करणार नाही तोपर्यंत माझं काम स्टार्ट होणारच नाहीये. आणि हे सगळं ऍडव्हान्स बघा, गोल माझा अजून अचीव्ह करायला स्टार्ट करायचं आहे. मला जस्ट बॉसने काय सांगितलं की 1000 क्वांटिटी ह्या वीक मध्ये कंप्लीट करून पाहिजे. मला एका वीक मध्ये कंप्लीट करायचे. मग मी लगेच डायरेक्ट कामाला सुरुवात करणार का रे? नाही, मी डायरेक्ट कामाला सुरुवात करणार नाही. आता नाव मला कळालं ना 1000 क्वांटिटी मला एका वीक मध्ये बनवायच्या. नाव त्या क्वांटिटी बनवण्यासाठी मग डेली किती बनल्या पाहिजे? मग एवढ्या क्वांटिटी डेली बनल्या पाहिजे. मग एवढ्या क्वांटिटी बनवायला किती एम्प्लॉईज लागतील? मग त्या एम्प्लॉईजकडे मशीन्स कोणत्या लागतील? मग त्याच्याकडे रॉ मटेरियल कोणतं लागेल? अशा छोट्या मोठ्या मला बऱ्याचशा गोष्टी काय कराव्या लागतात? ऍडव्हान्स मध्ये डिसाईड कराव्या लागतात. हे जे मी ऍडव्हान्स मध्ये डिसाईड करतो ना त्यालाच काय बोलतात? प्लॅनिंग. 1000 क्वांटिटी बनवायचे तर आहेत, पण त्या एका आठवड्यात बनवायचे. आणि एका आठवड्यामध्ये बनवायचं म्हटल्यावरती मग डेली किती बनल्या पाहिजे? डेली एवढ्या बनल्या पाहिजे. मग एका तासामध्ये एवढ्या बनल्या पाहिजे. मग ह्याच्यासाठी किती एम्प्लॉईज पाहिजे? मग त्या एम्प्लॉईजकडे कोणत्या मशीन्स पाहिजे? मग त्याच्याकडे रॉ मटेरियल कोणत्या क्वालिटीचं पाहिजे? मग डेली किती टार्गेट द्यायचं? मग 2 दिवसांनी किती झालं पाहिजे? मग 3 दिवसांनी काम किती झालं पाहिजे? हे सगळं मला ऍडव्हान्स मध्ये डिसाईड करावं लागतं. हे सगळं मला ऍडव्हान्स मध्ये थिंक करावं लागतं, प्लॅन करावं लागतं. यालाच काय बोलतो आपण? प्लॅनिंग. सो वन्स द प्लॅन इज रेडी, नाव ठरलेलं आहे की माझ्याकडे पुढचे 7 दिवस आहेत आणि 7 दिवसामध्ये 1000 क्वांटिटी बनवायच्या आहेत. सो 1000 क्वांटिटी बनवण्यासाठी माझा प्लॅन रेडी आहे. पहिल्या दिवशी एवढ्या क्वांटिटी बनवायच्या, दुसऱ्या दिवशी एवढे एम्प्लॉई येणार ते एवढे क्वांटिटी बनवणार, तिसऱ्या दिवशी त्यांनी एवढं काम करायचं. सो होल प्लॅन इज रेडी. नाव तो प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. माझा प्लॅन सगळा रेडी आहे एका कागदावरती. नाव तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी मला
वेगवेगळे रिसोर्सेस अरेंज करावे लागणार. ऑर्गनायझिंग आपलं सेकंड फंक्शन. प्लॅनिंग मध्ये जस्ट मी काय केलं, डिसाईड केलं. ऍक्च्युअल काम कसं सुरू होणार माझं, कशापासून सुरुवात होणार, ऑर्गनायझिंग पासून. ऑर्गनायझिंग मध्ये मी काय करणार, जे प्लॅन मध्ये ठरलेलं आहे, जेवढे एम्प्लॉईज पाहिजे तेवढे एम्प्लॉईज ऑर्गनायझिंग अरेंज करणार, जे रॉ मटेरियल पाहिजे ते रॉ मटेरियल ऑर्गनायझिंग अरेंज करणार, ज्या ज्या वस्तू लागणार आहेत, ज्या मशिनरी लागणार आहेत, म्हणजे काम करण्यासाठी, गोल अचीव करण्यासाठी व्हॉट एव्हर जे काही रिक्वायर्ड आहे ते सगळं अरेंज करण्याचं काम कोण करणार, ऑर्गनायझिंग. म्हणजे ऑर्गनायझिंगचं काम काय, अरेंजिंग एव्हरीथिंग टू अचीव द गोल. अरेंजिंग एव्हरीथिंग टू अचीव द गोल. फर्स्ट फंक्शनचं इम्पॉर्टंट कळालं तुम्हाला. प्लॅनिंगचं काम काय, जस्ट डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू अँड हू इज टू डू. काय करायचं आहे, कोण करणार आहे, कधी करणार आहे, कसं करणार आहे, हे सगळं कोण डिसाईड करणार, प्लॅनिंग. देन डिसाईड झाल्यानंतर जे डिसाईड केलंय ते परफॉर्म करण्यासाठी रिसोर्सेस लागणार ना, मेन मनी, मटेरियल, मशीन्स, रॉ मटेरियल. मग ते सगळं अरेंज करायचं काम कोण करणार, ऑर्गनायझिंग. सो ऑर्गनायझिंग मी सगळं अरेंज केलेलं आहे. नाऊ स्टाफिंग. नाऊ माझे मशीन्स आलेले आहेत, रॉ मटेरियल आलेले आहे, सगळं काय अरेंज केलेलं आहे. नाऊ हे यूज करण्यासाठी माझ्याकडे इफिशियंट स्टाफ असणं गरजेचं आहे. मग तो स्टाफ अपॉइंट करायचं काम कोण करणार, स्टाफिंग. नाही तर मशीन स्वतःहून चालणार आहेत का, रॉ मटेरियल स्वतःहून यूज होणार आहे का. जे काय अरेंज केलेले ऑर्गनायझिंगने ते यूज करण्यासाठी मला एम्प्लॉईज पाहिजे, मग ते अपॉइंट करायचं काम कोण करणार आहे, स्टाफिंग. स्टाफिंगचं काम काय, सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग राईट पर्सन ऍट द राईट पोझिशन. अपॉइंटिंग एम्प्लॉईज थोडक्यात लिहितो मी. स्टाफिंगचं काम काय, सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग एम्प्लॉईज. इन शॉर्ट स्टाफिंगचं काम काय, सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग राईट पर्सन ऍट द राईट पोझिशन ऍट द राईट टाइम इन द ऑर्गनायझेशन. कळतंय तुम्हाला. प्लॅनिंग मध्ये मी काय केलं, जस्ट सगळं डिसाईड केलं कशा प्रकारे काम करायचं आहे, मग प्रत्येक दिवशी किती काम झालं पाहिजे, मग किती रॉ मटेरियल लागणार आहे, किती एम्प्लॉईज लागणार आहे, हे सगळं जस्ट डिसाईड केलं मी ऍडव्हान्स मध्ये. दॅट इज कॉल्ड प्लॅनिंग. डिसाईड केलं म्हणजे काम झालं का रे, नाही. काम करण्यासाठी मला अजून पुढचे फंक्शन्स यूज करावे लागणार. मग जसं डिसाईड केले त्यामध्ये ऑर्गनायझिंग काय करणार, जे रिसोर्सेस रिक्वायर्ड आहे ते सगळं अरेंज करायचं काम कोण करणार, ऑर्गनायझिंग. वन्स द रिसोर्सेस आर अरेंज, once the resources are arranged, then to utilize that resources, we need manpower, we need employees, and the work of appointing employees are done by staffing. कळतंय मी काय बोलतोय. रिसोर्सेस अरेंज झालेले ते रिसोर्सेस यूज करण्यासाठी मला एम्प्लॉईजची गरज आहे. सो ते एम्प्लॉईज अपॉइंट करायचं काम कोण करणार आहे, स्टाफिंग. नाउ स्टाफिंगने एम्प्लॉईज अपॉइंट केले, 100 एम्प्लॉईज माझ्या समोर उभे आहेत. नाउ दे आर वेटिंग फॉर व्हॉट, ते कशासाठी थांबलेले 100 एम्प्लॉईज. त्यांना मला ऍज अ मॅनेजर काय द्यावं लागणार, डायरेक्शन. हे तुम्ही 10 जण ते काम करा, तुम्ही 10 जण ते काम करा, तुम्ही 10 जण ते काम करा. हे मी काय देतोय त्यांना, डायरेक्शन. जोपर्यंत मी हे देणार नाही ना त्यांना इन्स्ट्रक्शन्स, ऑर्डर्स, तोपर्यंत तोंड बघत राहणार, कामं करणार का रे. सो मला त्यांना काय द्यावं लागणार आहे, डायरेक्शन. म्हणजेच काय द्यायचे, इन्स्ट्रक्शन्स आणि ऑर्डर. इन्स्ट्रक्टिंग द एम्प्लॉईज. किंवा मला त्यांना डायरेक्शन द्यायचं, कारण मी जोपर्यंत डायरेक्शन देणार नाही, जोपर्यंत मी त्यांना सांगणार नाही, तोपर्यंत त्यांना कळणारच नाही की त्यांना काय करायचं एक्झॅक्टली. सो मला त्यांना काय द्यावं लागणार, डायरेक्शन. नाउ डायरेक्शन दिलं होते, सगळेजण कामाला लागणार. देन कामाला लागल्यावरती मला त्यांना काय करायचंय, कोऑर्डिनेट करायचे, त्यांना हेल्प करायचे काम कम्प्लीट करण्यासाठी, गोल अचीव करण्यासाठी. कोऑर्डिनेटिंग. अँड देन फायनली कंट्रोलिंग. त्या सगळ्या एम्प्लॉईज वरती काय ठेवायचं आहे, कंट्रोल ठेवायचं आहे, जेणेकरून माझं गोल काय होईल, अचीव होईल. सो अशा प्रकारे आपले हे मॅनेजमेंटचे 6 फंक्शन्स आहेत. अशा प्रकारे आपल्या मॅनेजमेंटचे 6 फंक्शन्स आहेत जे आपल्याला या टॉपिक मध्ये काय करायचे, लर्न करायचे. त्यातलं पहिलं फंक्शन कोणतं आहे, प्लॅनिंग. जर का हे काढून टाकलं ना बाजूला, हे बाकीचे सगळे फंक्शन मिनिंगलेस आहेत. का मिनिंगलेस आहेत, कारण प्लॅनिंग मध्ये मी काय करतोय, सगळं काही डिसाईड करतोय. जे डिसाईड करतोय ते ऑर्गनायझिंग मध्ये अरेंज करतोय, त्याप्रमाणे स्टाफ अपॉइंट करतोय, प्लॅन मध्ये ठरल्याप्रमाणे एम्प्लॉईजना डायरेक्शन देतोय, प्लॅन कम्प्लीट करण्यासाठी कोऑर्डिनेट करतोय, त्यांच्यावरती कंट्रोल ठेवतोय. पण प्लॅनच बनला नाही तर हे फंक्शन पुढचे बनणार का रे. म्हणजे विदाउट प्लॅनिंग हे सगळे काय आहेत, मिनिंगलेस आहेत. ही बिल्डिंग आहे एक प्रकारे मॅनेजमेंटची, आणि हा प्लॅनिंग त्याचा बेस आहे. हा प्लॅनिंग त्याचा
बेस आहे, हा बेसच बाजूला काढला, हा पाया बाजूला काढला तर ही बिल्डिंग उभी राहील का रे? सो प्लॅनिंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. जोपर्यंत तुम्ही प्लॅन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की काय अरेंज करायचंय. ऑर्गनायझिंगचं काम काय? अरेंज करणे. मी ठरवलंच नाही काय अरेंज करायचंय. ऑर्गनायझिंग काय करू शकतं का? स्टाफिंगचं काम काय? स्टाफ अपॉइंट करणे. कोणत्या प्रकारचा स्टाफ पाहिजे ठरवलं नाहीये, करू शकतो अपॉइंट मी. डायरेक्शन, कशा प्रकारे काम करायचं ठरवलं नाही तुम्ही डायरेक्शन तरी देऊ शकतो का रे? मला माहिती आहे आता मी ठरवलं की या दिवशी एवढं काम झालं पाहिजे, मग मी त्याप्रमाणे डायरेक्शन देणार ना. पण मी ठरवलंच नाहीये, काही प्लॅनच केला नाहीये, डायरेक्शन पण देऊ शकत नाही आणि पुढचे कोणतेच फंक्शन मी यूज करू शकत नाही. म्हणजे या 6 फंक्शन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन कोणतं आहे? प्लॅनिंग, जे आपलं प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट आहे. याच्याशिवाय पूर्ण मॅनेजमेंट प्रोसेस काय आहे? मिनिंगलेस आहे. आणि टोटल 6 फंक्शन्स आपल्याला ह्या टॉपिक मध्ये लर्न करायचे. फंक्शन ऑफ मॅनेजमेंट, प्रत्येक फंक्शन्सचे आपल्याला गेल्या वर्षीपर्यंत फीचर्स अँड नीड अँड इम्पॉर्टन्स होते सिलेबसमध्ये. सो 6 फंक्शन्स म्हणजे प्रत्येकाचे 2-2 क्वेश्चन, फीचर्स अँड नीड अँड इम्पॉर्टन्स 12 क्वेश्चन होते टॉपिकमध्ये. तुम्ही लकी आहात की तुमच्या वेळी गव्हर्नमेंट बुकमध्ये फक्त एकच क्वेश्चन आले. प्रत्येकाचे आपल्याला काय लर्न करायचे? नीड अँड इम्पॉर्टन्स, मिनिंग, डेफिनेशन आणि नीड अँड इम्पॉर्टन्स. म्हणजे या टॉपिकमध्ये फक्त 6 क्वेश्चन लर्न करायचे. ओके, आपण बघितलं इंट्रोडक्शन मध्ये टोटल मॅनेजमेंटचे 6 फंक्शन्स आहेत. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग. सो ह्या 6च्या 6 फंक्शन मध्ये सगळ्यात मेन फंक्शन आहे आपलं प्लॅनिंग, ज्याला मी थिंकिंग फंक्शन बोलेल. इथे आपल्याला थिंक करायचं आहे, विचार करायचा आहे ऍक्च्युअल काम करण्या अगोदर की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कोण करणार आहे. सो हे जे काही आपण ऍडव्हान्स मध्ये डिसाईड करतो, इन शॉर्ट डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. वॉट एव्हर वी डिसाइड इन ऍडव्हान्स इज कॉल्ड एज प्लॅनिंग. मग आपण मिनिंगने स्टार्ट करूया. छान मिनिंग दिले त्यांनी. टू कॅरी आउट एनी जॉब, तुम्हाला एखादा टास्क परफॉर्म करायला सांगितलं, काय करणार तुम्ही? डायरेक्ट टास्क परफॉर्म करायला स्टार्ट करणार. स्टुडंट्स तुम्हाला एक सिंपल टास्क देतो की टीचर्स डे जवळ आलेला आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक पर्टिक्युलर सब्जेक्ट काय करायचा आहे? टीच करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक टास्क आता असाइन केलाय, टू कॅरी आउट एनी जॉब. तुम्ही काय करणार? डायरेक्ट टीचिंगला स्टार्ट करणार की अगोदर काय करणार? वन शुड स्टडी द एक्झॅक्ट नेचर ऑफ जॉब. एक्झॅक्टली काय जॉब परफॉर्म करायचं त्याचं मी काय करणार? स्टडी करणार. कधी स्टडी करणार? जॉब परफॉर्म केल्यानंतर की जॉब परफॉर्म करायच्या अगोदर? 5 सप्टेंबरला टीचर्स डे, आज समजा 1 सप्टेंबर आहे, तुम्हाला सांगितलं की 5 सप्टेंबरला तुम्हाला हा पर्टिक्युलर टॉपिक टीच करायचा. मग तुम्ही टीच केल्यानंतर डिसाईड करणार का की एक्झॅक्टली काय शिकवायचं आहे ते, की टीच करण्याच्या अगोदर स्टडी करणार? टीच करण्याच्या अगोदरच विचार करणार ना आपण. सो काय नाही दिले? टू कॅरी आउट एनी जॉब, तुम्हाला जॉब परफॉर्म करायचा, पण कधी 5 तारखेला परफॉर्म करायचं. पण 5 तारखेला परफॉर्म करणाऱ्या जॉबसाठी आपण काय करतो ऍडव्हान्स मध्ये? वन शुड स्टडी द एक्झॅक्ट नेचर ऑफ जॉब, फॅक्टर रिक्वायर्ड टू कॅरी आउट द जॉब. तो जॉब कम्प्लीट करण्यासाठी काय काय लागणार आहे? मला बुक लागणार आहे, गाईड लागणार आहे, मटेरियल लागणार आहे, काय लागणार आहे, हे सगळं मी कधी विचार करणार? जॉब परफॉर्म केल्यानंतर की जॉब परफॉर्म करायच्या अगोदर? जॉब परफॉर्म करायच्या अगोदर. फॅक्टर रिक्वायर्ड टू कॅरी आउट द जॉब. द मेथड अँड टेक्निक ऑफ डुईंग द जॉब, कोणती मेथड वापरायची, कोणती टेक्निक वापरायची हे मी आधीच ठरवणार. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द जॉब, किती वेळात तो जॉब परफॉर्म करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे, हे सगळं मी अगोदरच डिसाईड करणार. हे अगोदर डिसाईड करणार का? कारण हे सगळं डिसाईड केलं तर मी माझा जॉब इफिशियंटली परफॉर्म करू शकतो. कोणत्या टॉपिकवर टीच करायचं आहे हेच मला माहिती नाही आणि मी डायरेक्ट टीचर्स डेला तिथे जाऊन मुलांसमोर उभा राहिलो टीच करायला, तर मी बोलूच शकणार नाही. मला ह्याच्यासाठी अगोदर ऍडव्हान्स मध्ये प्लॅन करून चालणं गरजेचं आहे. काय शिकवायचं आहे, ते शिकवण्यासाठी काय लागणार आहे, किती वेळ शिकवायचं आहे, कोणतं एक्झाम्पल द्यायचं, हे सगळं मी तिथे उभं राहून नाही डिसाईड करणार ऑन द स्पॉट. हे सगळं मी ऍडव्हान्स मध्ये डिसाईड करणार. आणि हे सगळं ऍडव्हान्स मध्ये डिसाईड केल्यामुळे जेव्हा मी परफॉर्म करणार तो टास्क, तो नक्कीच इफिशियंटली परफॉर्म करणार. मग हे जे सगळं मी ऍडव्हान्स मध्ये डिसाईड करतोय, काय बोलायचं, कोणतं टॉपिक शिकवायचं, कोणतं एक्झाम्पल द्यायचं, किती वेळ शिकवायचं, हे सगळं जे काही मी ऍडव्हान्स मध्ये डिसाईड केलं त्यालाच आपण काय बोलतो? प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजेच काय? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. काय दिले बघा फर्स्ट पॅराग्राफ,
टू कॅरी आउट एनी जॉब. ऑर्गनायझेशन मध्ये पण मी मॅनेजर आहे, मला एखादा जॉब कॅरी करायला सांगितला, मी डायरेक्ट जॉब स्टार्ट करत नाही. तो अगोदर जॉब कशा प्रकारे परफॉर्म करायचा आहे, किती दिवसात परफॉर्म करायचा आहे, मग कोणती मेथड वापरता येईल तो कम्प्लीट करण्यासाठी, मग कोणती टेक्निक वापरता येईल, हे सगळं मी ऍडव्हान्स मध्ये विचार करतो. आणि व्हॉट एव्हर आय थिंक इन ऍडव्हान्स इज कॉल्ड ॲज प्लॅनिंग. सो फर्स्ट लाईन बघूया आपण मिनिंगची. टू कॅरी आउट एनी जॉब वन शुड स्टडी द एक्झॅक्ट नेचर ऑफ जॉब. काय काय करणार आपण एक्झॅक्टली बघा. अगोदर आपण स्टडी करणार एक्झॅक्ट नेचर ऑफ जॉब, फॅक्टर रिक्वायर्ड टू कॅरी आउट द जॉब, द मेथड अँड टेक्निक ऑफ डुईंग द जॉब, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द जॉब. आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळ्या मॅटर्स कधी डिस्कस करणार मी, हे सगळे कधी ठरवणार. ऑफकोर्स जॉब परफॉर्म केल्यानंतर की जॉब परफॉर्म करण्या अगोदर. जॉब परफॉर्म करण्या अगोदर. पण हे जे मी ऍडव्हान्स मध्ये सगळं ठरवतोय ना, कोणती मेथड वापरायची, किती वेळ घ्यायचा, कोणतं मटेरियल वापरायचं, हे जे मी ऍडव्हान्स मध्ये ठरवतोय ना, दॅट इज कॉल्ड ॲज प्लॅनिंग. कळतंय तुम्हाला. सो फर्स्ट पॅराग्राफ. टू कॅरी आउट एनी जॉब वन शुड स्टडी द एक्झॅक्ट नेचर ऑफ जॉब, फॅक्टर रिक्वायर्ड टू कॅरी आउट द जॉब, द मेथड अँड टेक्निक ऑफ डुईंग द जॉब, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द जॉब. प्लॅनिंग इज अ सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी. का प्लॅनिंग सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी काय? हे सगळं मी ऍडव्हान्स मध्ये कशासाठी डिसाइड करतोय. कोणते रिसोर्सेस लागणार आहेत, किती वेळ लागणार आहे, कशा प्रकारे कोणती मेथड वापरायची, कोणती टेक्निक वापरायची, हे सगळं मी ऍडव्हान्स मध्ये कशासाठी डिसाइड करतोय, जेणेकरून जेव्हा परफॉर्म करायची वेळ येईल ना, जेव्हा तो टास्क परफॉर्म करायची वेळ येईल, तेव्हा मला सगळं माहिती पाहिजे ऍडव्हान्स मध्ये, की आधी हे करायचंय, मग हे करायचंय, मग हे सांगायचं, मग हे एक्झाम्पल द्यायचं. हे जर का मला ऍडव्हान्स मध्ये माहिती असेल तर मी माझा जॉब सिस्टमॅटिकली पार पाडणार. मी काही डिसाइडच केलं नसेल, मी काही प्लॅनच केला नसेल, तर जेव्हा जॉब परफॉर्म करायची वेळ येणार तेव्हा मला ते आठवणार नाही आणि मला ते जमणार नाही. माझा जॉब पूर्ण फ्लॉप होऊन जाणार. सो मी प्लॅनिंग कशासाठी करतोय, की माझा टास्क, माझं काम सिस्टमॅटिकली कम्प्लीट व्हावं. प्लॅनिंग कशासाठी करतोय मी, जेणेकरून माझा प्लॅन मी रेडी केला तर माझं काम सिस्टमॅटिकली कम्प्लीट होईल. पिकनिकला जायचं, पिकनिकचा पूर्ण प्लॅन तुम्ही रेडी करता आणि जेव्हा प्लॅन तुमचा चांगल्या प्रकारे बनतो तेव्हा तुमची पिकनिक सक्सेसफुल होते. प्लॅनच नाही केला, कधी जायचं ठरवलं नाहीये, कुठे भेटायचं ठरवलं नाहीये, किती वाजता निघायचं ठरवलं नाहीये, तुमची पिकनिक होईल का रे? म्हणजे मला काय सांगायचं कळते का तुम्हाला, मी प्लॅन कशासाठी करतोय, जेणेकरून माझा टास्क, माझा जॉब सिस्टमॅटिकली कम्प्लीट व्हावा. सो फर्स्ट लाईन आपली सेकंड पॅराग्राफ मधली, प्लॅनिंग इज अ सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी विच डिटरमाइन्स, जी ठरवते काय, व्हेन म्हणजे केव्हा, हाऊ म्हणजे कसं, अँड हु इज डुईंग अ स्पेसिफिक जॉब. आपण ऍडव्हान्स मध्ये डिसाइड करतो की कोण जॉब करणार आहे, कशा प्रकारे जॉब परफॉर्म करायचं आणि कधी परफॉर्म करायचं. हे ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलं तर एम्प्लॉईज मध्ये कन्फ्युजन राहणार का रे? एम्प्लॉईजला माहिती की केव्हा परफॉर्म करायचंय, कशा प्रकारे परफॉर्म करायचं ते पण माहितीये, कोण काम करणार आहे हे पण माहितीये. सो एम्प्लॉईज मध्ये काय कन्फ्युजन राहणार का? सो आपला जॉब सिस्टमॅटिकली पार पाडणार ना. सो काय दिले फर्स्ट लाईन तिथे, प्लॅनिंग इज अ सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी विच डिटरमाइन्स, जे ठरवते ऍडव्हान्स मध्ये काय, व्हेन म्हणजे केव्हा, हाऊ म्हणजे कशा प्रकारे, अँड हु इज डुईंग अ स्पेसिफिक जॉब. सो 100 एम्प्लॉईज आहेत, सगळ्यांना मी ऍडव्हान्स मध्ये सांगितलं की हा जॉब परवा करायचा आहे, सकाळी 10 वाजता परफॉर्म करायचा आहे, अशा प्रकारे परफॉर्म करायचा आहे आणि हे 10 जण ते परफॉर्म करणार आहेत. आता एम्प्लॉईज मध्ये काही कन्फ्युजन असणार का? ज्या दिवशी तो दिवस उजाडणार त्या दिवशी एम्प्लॉईजला पुन्हा सांगावं लागणार की स्वतःचं काम ते सिस्टमॅटिकली कम्प्लीट करणार. सिस्टमॅटिकली कम्प्लीट करणार बिकॉज त्यांना मी ऍडव्हान्स मध्ये सांगितलेलं आहे. सो प्लॅनिंग इज अ सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी विच डिटरमाइन्स व्हेन, हाऊ अँड हु इज डुईंग अ स्पेसिफिक जॉब. इट इज अ प्रोग्राम अबाउट जॉब टू बी डन. हे मी हा प्लॅन कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी बनवतोय? झालेल्या ऍक्टिव्हिटीसाठी बनवतोय की होणाऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी? जॉब टू बी डन. टू बी डन म्हणजे काय? जे जॉब अजून परफॉर्म करायचे बाकी, जे होणार आहे फ्युचरमध्ये, त्यांच्यासाठी मी प्रोग्राम बनवतोय, प्लॅन बनवतोय. पिकनिकला जाऊन आल्यानंतर पिकनिकचा प्लॅन करत नाही. प्लॅन कधी करतो आपण? जायच्या आधी. मूवीचा प्लॅन कधी करतो? मूवीवरून आल्यावरती करतो की मूवीला जायच्या आधी करतो आपण? मूवीला जायच्या आधी. म्हणजे आपण प्लॅनिंग कधी करतो? होणाऱ्या प्रोग्रामसाठी. सो इट इज अ प्रोग्राम अबाउट द जॉब टू बी डन. Planning is the foremost, fundamental and important function of management. Foremost म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. फंडामेंटल म्हणजे इम्पॉर्टंट दिलेलं ते पुढे त्यांनी.
फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. आपण इंट्रोडक्शन मध्ये पण बघितलं, प्लॅन जोपर्यंत रेडी होणार नाही तोपर्यंत बाकीचं काहीच होणार नाहीये. सो प्लॅनिंग इज द फॉरमोस्ट फंडामेंटल अँड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. इट इज द प्रोसेस ऑफ सेटिंग गोल्स. प्लॅनिंग काय करते एक्झॅक्टली? गोल सेट करतो आपण ऑर्गनायझेशनचं, आणि ते गोल सेट केल्यानंतर ते गोल अचीव्ह करण्यासाठी कोणता वे वापरायचा आहे, ते गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे जायचंय हे आपण ऍडव्हान्स मध्ये डिसाइड करायचं काम कोण करतं? प्लॅनिंग. सो लाईन काय दिले? इट इज अ प्रोसेस ऑफ सेटिंग गोल्स अँड चुझिंग द मीन्स टू अचीव्ह दिस गोल्स. म्हणजे प्लॅनिंगचं काम काय? गोल सेट करायचं. प्लॅनिंगचं काम काय? गोल सेट करायचं, आणि देन ते अचीव्ह करण्यासाठी कशा प्रकारे अचीव्ह करायचं त्यासाठी मीन्स म्हणजे मार्ग शोधायचा. जसं 90% अचीव्ह करायचं गोल आम्ही सुरुवातीला डिसाईड करतो, देन वर्षभरासाठी प्लॅन बनवतो. कशासाठी? ते 90% अचीव्ह करण्यासाठी. म्हणजे प्लॅनिंग काय करतोय? अगोदर गोल सेट करतोय, देन रस्ता पण दाखवतो की तो गोल कशा प्रकारे अचीव्ह करायचा. म्हणजे फक्त वर्षभर आपल्याला त्या रस्त्यावरती त्या प्लॅन नुसार काय करायचं? जायचंय. म्हणजे प्लॅनिंगचं काम काय? गोल सेट करणे. नीट ऐका, प्लॅनिंगचं काम काय? गोल सेट करणे, आणि देन ते गोल अचीव्ह करण्यासाठी रस्ता शोधून द्यायचं काम, राईट मार्ग शोधून द्यायचं काम कोण करणार आहे? आपल्याला प्लॅनिंग. सो प्लॅन आपल्याला सांगणार की गोल पर्यंत पोहोचण्यासाठी कधी आणि काय आणि कसं आणि कोण करणार आहे ते सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला ऍडव्हान्स मध्ये सांगायचं काम कोण करणार? प्लॅनिंग. सो शेवटचा पॅराग्राफ काय दिले त्यांनी? प्लॅनिंग इज द फॉरमोस्ट फंडामेंटल अँड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. इट इज अ प्रोसेस ऑफ सेटिंग गोल्स. प्लॅनिंगचं काम काय? इट इज अ प्रोसेस ऑफ सेटिंग गोल्स. गोल सेट करायचं आणि तो गोल अचीव्ह करण्यासाठी प्लॅन बनवायचा, अँड चुझिंग द बेस्ट मीन्स टू अचीव्ह दिस गोल्स. मिनिंग कळलं तुम्हाला? एकदा रीड करूया सगळ्यांनी मिनिंग. To carry out any job, one should study the exact nature of job, factor required to carry out the job, the method and technique of doing the job, the time required to complete the job. Planning is a systematic activity which determines when, how, and who is doing a specific job. It is a program about job to be done. Now, planning is the foremost fundamental and important function of management. It is a process of setting goals. Planning चं काम काय? Setting goals and choosing the means to achieve these goals. Now definition. Simple definition आहे. Kuntz, author लक्षात ठेवा, Kuntz and O'Donnell. Kuntz and O'Donnell defines planning as. काय बोलतात बघा प्लॅनिंग म्हणजे? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. हे आपल्याला बेसिकली माहिती पडलेलंच आहे. प्लॅनिंग म्हणजे काय? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. काय डिसाइड करायचं ऍडव्हान्स मध्ये? व्हॉट टू डू, काय करायचं आहे. हाऊ टू डू म्हणजे कशा प्रकारे करायचं आहे. वेन टू डू इट म्हणजे केव्हा करायचं आहे. अँड हू इज टू डू इट आणि कोण करणार आहे. हे सगळं डिसाईड केल्यामुळे काय फायदा होणार ऍडव्हान्स मध्ये? कोण करणार आहे, कधी करणार आहे, कशा प्रकारे करायचं, हे सगळं ऍडव्हान्स मध्ये डिसाईड केल्यामुळे काय फायदा होतो? जेव्हा जॉब परफॉर्म करायची वेळ येते ना, एम्प्लॉईज मध्ये कन्फ्युजन राहत नाही. बिकॉज दे नोज इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, काय करायचंय, हाऊ टू डू कसं करायचं ते पण माहितीये, वेन टू डू इट कधी करायचं ते पण माहितीये, हु इज टू डू इट कोण करणार आहे ते पण माहितीये. सो पुन्हा सांगायची गरज लागत नाही, ते त्यांचं काम सिस्टमॅटिकली कम्प्लीट करून टाकतात. सो सिंपल डेफिनेशन आहे प्लॅनिंग म्हणजे काय, तर प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. काय ऍडव्हान्स मध्ये डिसाइड करतो आपण? व्हॉट टू डू, हाऊ टू डू इट, वेन टू डू इट अँड हु इज टू डू इट. प्लॅनिंग इज अ प्लॅनिंग ब्रिजेस the gap between where we are now and where we want to go. प्लॅनिंग दोन गोष्टींमधला गॅप ब्रिज करते. where we are, इथे आपण आहोत प्रेझेंटली, आणि आपले हे गोल आहे जे आपल्याला काय करायचे, अचीव्ह करायचे. वी आर हिअर, वी वॉन्ट टू गो हिअर, हे आपलं प्रेझेंट आहे. फ्युचर मध्ये आपण हे गोल सेट केलेलं आहे. मग हे गोल अचीव्ह करण्यासाठी हा जो गॅप आहे, हा भरून काढायचं काम, हा ब्रिज करण्याचं काम कोण करतंय? प्लॅनिंग. जेवढा चांगला प्लॅन बनवणार तेवढा तुमचा गोल क्विकली काय होणार आहे, अचीव्ह होणार आहे. तुम्ही प्लॅनच नाही बनवला तर तुमचा गोल गोलच राहणार, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणजेच प्लॅन आपल्याला काय करते, आपल्या गोल पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सो शेवटची लाईन काय दिली, इट इज अ प्रोसेस ऑफ, शेवटची लाईन काय दिली, प्लॅनिंग ब्रिजेस द गॅप बिटवीन वेअर वी आर नाउ and where we want to go. Definition कळाली? एकदा सगळेजण माझ्यासोबत रिपीट करतील. Kuntz and O'Donnell defines planning as. काय बोलतात प्लॅनिंग म्हणजे?
तर प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. काय ऍडव्हान्स मध्ये डिसाइड करतो आपण? व्हॉट टू डू, हाऊ टू डू इट, वेन टू डू इट अँड हू इज टू डू इट. आणि ही लाईन तुमच्या लक्षात राहिली तर ठीक आहे, नाही लिहिली तरी चालेल, पण ही पण सिंपल लाईन आहे. प्लॅनिंग एक्झॅक्टली काय रोल प्ले करते? तर प्लॅनिंग ब्रिजेस म्हणजे हा गॅप भरून काढण्याचं काम करते. प्लॅनिंग ब्रिजेस द गॅप बिटवीन वेअर वी आर नाऊ अँड वेअर वी वॉन्ट टू गो. आपण कुठे आहोत ते इकडे, आपल्याला जायचं आहे इकडे, मग हा जो गॅप आहे हा भरून काढण्याचं काम कोण करतंय? प्लॅनिंग. दॅट्स इट. नाउ नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. फर्स्ट दिलेलं आहे प्रायमरी फंक्शन. आपण मिनिंग इंट्रोडक्शन मध्येच बघितलं, प्लॅनिंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला पण विचारतात डॅश इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. आन्सर असणार आपला प्लॅनिंग. प्लॅनिंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. इट ऍक्ट ॲज अ फाउंडेशन ऑफ मॅनेजरियल प्रॅक्टिस. मी तुम्हाला सांगितलेलं की ही 6 फ्लोअरची बिल्डिंग आहे. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग. दिस इज द बिल्डिंग ऑफ मॅनेजमेंट. ही मॅनेजमेंटची बिल्डिंग आहे, मॅनेजमेंटचे फ्लोअर आहे. आणि जो बेस आहे, जो ग्राउंड आहे, तो कोण आहे? प्लॅनिंग. तो जर का बनलेला असेल तर आपण एक एक फ्लोअर वरती चढवणार, अदरवाइज आपला प्लॅनच नसेल तर पुढचे फंक्शन यूज होणार नाही. सो सेकंड लाईन काय दिली बघा तिथे? ओके, फर्स्ट लाईन काय दिली बघा तिथे? प्लॅनिंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. इट ऍक्ट ॲज अ फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे बेस, पाया आहे हा मॅनेजमेंटचा. जोपर्यंत प्लॅन रेडी होणार नाही बाकीचे फंक्शन बनवता येणार नाहीत. सो इट ऍक्ट ॲज अ फाउंडेशन ऑफ मॅनेजरियल प्रॅक्टिस. अदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट like directing, staffing, controlling, etc. are designed on the basis of planning. म्हणजे उरलेले जे फंक्शन्स आहेत मी तुम्हाला सांगितलं प्लॅन मध्ये आपण डिसाइड करतो. ज्याप्रमाणे डिसाइड केले त्याप्रमाणे ऑर्गनायझिंग मध्ये सगळे रिसोर्सेस अरेंज करतो. ज्याप्रमाणे डिसाइड केले त्याप्रमाणे स्टाफ अपॉइंट करतो. ज्याप्रमाणे डिसाइड केले प्लॅन मध्ये त्याप्रमाणे मी डायरेक्शन देतो. म्हणजे बाकी सगळे फंक्शन्स कोणावरून बनतात? प्लॅनिंग वरून ना. सो काय लाईन दिली त्यांनी? अदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. अदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट लाईक डायरेक्टिंग, स्टाफिंग, कंट्रोलिंग एक्सेट्रा आर डिझाइन्ड ऑन द बेसिस ऑफ प्लॅनिंग. द एंटायर प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट विल बी मिनिंगलेस विदाउट प्लॅनिंग. ही पण लाईन आपली झालेली आहे. पूर्ण मॅनेजमेंटच मिनिंगलेस आहे जर का प्लॅन नसेल तर. कारण प्लॅनिंगच केली नाही, काय करायचं हेच ठरवलं नाहीये, तर बिझनेस आपला चालेल का रे? गोल सेट केले पण ते गोल अचीव्ह करण्यासाठी काहीतरी प्लॅन पाहिजे ना. प्लॅनच केला नाही तर आपलं पुढे काही काम होणारच नाहीये. सो विदाउट प्लॅनिंग नथिंग इज पॉसिबल इन द बिझनेस. सो द एंटायर प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट, द एंटायर प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट विल बी मिनिंगलेस विदाउट प्लॅनिंग. फर्स्ट पॉइंट कळाला तुम्हाला? अरे यस ऑर नो? काय दिलं फर्स्ट पॉइंट त्यांनी? प्रायमरी फंक्शन. काय दिले बघा फर्स्ट लाईन तिथे? प्लॅनिंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. It acts as a foundation of managerial practice. Other functions of management like directing, staffing, controlling, etc. are designed on the basis of planning. The entire process of management will be meaningless without planning. Now point number 2. Help to achieve goals. Now plan कशासाठी बनवतो रे मी? सिंपल क्वेश्चन बनव विचारलं तुम्हाला मी. काहीतरी अचीव करण्यासाठी. मूवीला जायचं असेल तर आपण मूवीचा प्लॅन करतो. मूवीला जायचंच नसेल तर प्लॅन करतो का आपण? नाही. पिकनिकला जायचं असेल तर पिकनिकचा प्लॅन करतो. जायचंच नसेल तर प्लॅन करतो का आपण? म्हणजे प्रत्येक वेळी प्लॅन कशासाठी बनवतो आपण? काही ना काही अचीव करायचं असतं, काही ना काही परफॉर्म करायचं असतं म्हणून प्लॅन करतो ना. काही परफॉर्मन्स करायचं नसेल, गावी जायचं तर गावाला जायचा प्लॅन करणार. गावी जायचंच नाही तर प्लॅन करणार का आपण गावचा? नाही करणार. म्हणजे प्रत्येक प्लॅन कशासाठी बनतोय? गोल अचीव करण्यासाठी. मग ते गोल छोटं असेल किंवा मोठं असेल दॅट डझंट मॅटर. बट प्रत्येक मी प्लॅन कशासाठी बनतोय? आपण कशासाठी प्लॅनिंग करतोय? काहीतरी अचीव करायचं असेल तर. काय अचीवच करायचं नाहीये, गावी जायचंच नाही, विचार करणार मी ऍडव्हान्स मध्ये. पिक्चरला जायचं असेल तर विचार करणार, जायचंच नाही तर पिक्चरचा प्लॅन करणार का मी? पिकनिकला जायचं असेल तर मी पिकनिकचा प्लॅन करणार, जायचं नसेल तर प्लॅन करणार का मी? म्हणजे ईच अँड एव्हरी टाइम प्लॅन कशासाठी बनतोय? काही ना काही अचीव करण्यासाठी. सो बघूया आपण पॉइंट नंबर 2 हेल्प्स टू अचीव गोल. ऑल प्लॅन कम इन टू एक्झिस्टन्स. प्रत्येक प्लॅन कशासाठी बनतो? काही ना काही अचीव करण्यासाठी. सो लाईन काय दिली बघा?
ऑल प्लॅन्स कम इन टू एक्झिस्टन्स टू अचीव द गोल्स. प्रत्येक प्लॅन कशासाठी बनतात? टू अचीव द गोल्स. फर्स्ट द गोल्स आर सेट. तुम्हाला अगोदर काय सेट करावं लागणार? गोल. पिक्चरला जायचंय, गोल सेट केलं, मग आता प्लॅन बनवणार. कसं जायचं, कधी जायचं, कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं, घरी काय सांगायचं, कुठच्या थिएटरला जायचं, हे नंतर ठरवणार तुम्ही. आधी काय ठरवलं? पिक्चरला जायचं. म्हणजे काय करणार तुम्ही? फर्स्ट काय सेट करणार? पहिला प्लॅन बनवणार की पहिला गोल सेट करणार? फर्स्ट गोल्स आर सेट. पहिला गोल सेट करणार, पिक्चरला जायचंय, गोल सेट केलं. नाव जायचंय ना, मग आता कोणत्या थिएटरला जायचं, कधी जायचं, किती वाजता निघायचं, घरी काय सांगायचं, पैसे कसे अरेंज करायचे, हे नंतर आपण ठरवतोय ना. सो आधी काय सेट करतोय आपण? गोल. सो फर्स्ट द गोल्स आर सेट अँड देन प्लॅनिंग इज डन टू अचीव द गोल्स. म्हणजे अगोदर काय बनतोय? गोल की आधी प्लॅन? आधी गोल, देन ते अचीव करण्यासाठी काय करणार आपण? प्लॅन. सो काय लाईन दिली त्यांनी? फर्स्ट द गोल्स आर सेट, फर्स्ट द गोल्स आर सेट and then planning is done to achieve these goals. Thus planning is goal oriented. अशा प्रकारे प्लॅनिंग काय? गोल ओरिएंटेड आहे. म्हणजे प्रत्येक प्लॅन कशासाठी बनतो? गोल अचीव करण्यासाठी. पॉईंट नंबर 2 कळाला तुम्हाला? काय दिले पॉईंट नाव त्यांनी? हेल्प्स टू अचीव गोल्स. काय दिले बघा? फर्स्ट लाईन तिथे, ऑल प्लॅन्स कम इन टू एक्झिस्टन्स टू अचीव द गोल्स. फर्स्ट द गोल्स आर सेट अँड देन प्लॅनिंग इज डन टू अचीव द गोल्स. थस प्लॅनिंग इज गोल्स ओरिएंटेड. नाव पॉईंट नंबर 3, डायरेक्शन फॉर फ्युचर ऍक्शन. डायरेक्शन फॉर फ्युचर ऍक्शन. हे प्लॅनिंग म्हणजे काय रे? प्लॅनिंग मीन्स डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. सगळं काही ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलेलं आहे. हे झाल्यानंतर हे करायचंय, हे झाल्यानंतर हे करायचंय, हे सगळं काही ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलंय ना. त्यामुळे मला एक प्रकारे काय मिळते? डायरेक्शन मिळतंय की मला काय काय करायचंय. हे काम झालं की मी विचार परत करणार का आता काय करायचं? मी ऍडव्हान्स मध्ये विचार करून ठेवलेला आहे की एक्स झाल्यानंतर वाय करायचंय, वाय झाल्यानंतर झेड करायचंय. सो मला एक प्रकारे प्लॅनिंग मुळे काय मिळतंय? डायरेक्शन. मी थांबतोय का कुठे परत विचार करायला? नाही थांबत, कारण मी ऑलरेडी विचार केलेला की एक्स झाल्यानंतर वाय काम करायचे, वाय झाल्यानंतर झेड काम करायचे, मग ए काम करायचे, मग बी करायचे, मग सी करायचे. एव्हरीथिंग इज डिसाइडेड इन ऍडव्हान्स. सो जेव्हा परफॉर्म करायला सुरुवात करणार तेव्हा मी पुन्हा विचार करणार की जसं ठरवलंय त्याप्रमाणे परफॉर्म करत जाणार. जसं ठरवलंय त्याप्रमाणे परफॉर्म करत जाणार ना. म्हणजे मला एक प्रकारे काय मिळालं? डायरेक्शन मिळालं पुढे जाण्यासाठी. सो लाईन काय दिली बघा? प्लॅनिंग हेल्प्स इन डिटरमाइनिंग, प्लॅनिंग हेल्प्स इन डिटरमाइनिंग द फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन टू बी टेकन. म्हणजे पुढे काय करायचंय हे ठरवण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग हेल्प करते. सो प्लॅनिंग हेल्प्स इन डिटरमाइनिंग द फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन टू बी टेकन. प्लॅन बनवला असेल तर मला पुन्हा विचार करायची गरज नाहीये, कारण मी ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलेलं आहे की हे झाल्यानंतर काय करायचं. म्हणजे ठरवलंय त्याप्रमाणे मी करत जाणार ना. So planning helps in determining future course of action to be taken. This way, अशा प्रकारे planning provides a clear-cut direction of future action. So अशा प्रकारे प्लॅनिंग आपल्याला clear-cut direction देते. कशासाठी? फ्युचर ऍक्शन. पुढे काय करायचंय पुन्हा विचार करायची गरज नाही. मी कशात बघणार? प्लॅन मध्ये. येस, ए काम झालं, ए नंतर काय करायचं? बी. लगेच बी काम करायला सुरुवात करणार. बी झालं मग सी करायचं, मग सी काम करायला सुरुवात करणार. सो मी थांबणार का कुठे? नाही थांबणार. म्हणजे मला काय मिळालं? क्लिअर कट डायरेक्शन फॉर फ्युचर ऍक्शन. पॉईंट नंबर 3 कळालं तुम्हाला? एकदा रीड करूया सगळ्यांनी. हेडिंग काय दिलं त्यांनी? डायरेक्शन फॉर फ्युचर ऍक्शन. फर्स्ट लाईन दिले, प्लॅनिंग हेल्प्स इन डिटरमाइनिंग द फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन टू बी टेकन. दिस वे प्लॅनिंग प्रोव्हाइड्स अ क्लिअर कट डायरेक्शन ऑफ फ्युचर ऍक्शन. पॉईंट नंबर 4 हेल्प्स कोऑर्डिनेशन. नाव कोऑर्डिनेशनचा आणि प्लॅनिंगचा काय संबंध आहे? संबंध बघूया आपण. द प्लॅन ऑफ वन डिपार्टमेंट. ऑर्गनायझेशनमध्ये डिपार्टमेंट असतात माहिती आहे ना तुम्हाला? परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट. सो या सगळ्यांची कामं एकमेकांवर डिपेंड असतात. या सगळ्यांची कामं एकमेकांवरती डिपेंड असतात. परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट. सो सगळ्यांची कामं एकमेकांवर डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल, सेल्स डिपार्टमेंटने टार्गेट ठेवलेलं आहे की ह्या वर्षभरामध्ये 1 करोड क्वांटिटी काय करायच्या? सेल करायच्या. त्यानुसार त्यांनी प्लॅन बनवला. जानेवारीत एवढ्या, फेब्रुवारीमध्ये एवढ्या, मार्चमध्ये एवढ्या, असं पूर्ण मंथ वाईज प्लॅन बनवलं. नाव त्यांनी त्यांचा प्लॅन प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगणं गरजेचं आहे की नाही? काय तुमचं मत आहे?
सेल्स डिपार्टमेंटनी प्रत्येक महिन्याचा प्लॅन बनवला की ह्या महिन्यात एवढा सेल करायचा, ह्या महिन्यात एवढा सेल करायचा. हा प्लॅन त्यांनी प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगितलं पाहिजे की नाही पाहिजे? ऑफकोर्स सांगितलं पाहिजे. नाही सांगितलं तर काय होणार? जानेवारी महिन्यात त्यांनी ठरवलेल्या 10 लाख क्वांटिटी सेल करायच्या. प्रोडक्शन डिपार्टमेंटला माहिती असेल तर प्रोडक्शन डिपार्टमेंट तेवढ्या क्वांटिटी बनवून ठेवेल. सांगितलंच नाही तुम्ही तर प्रोडक्शनवाले तेवढ्या क्वांटिटी बनवणार नाही. सो सेल करायचे तेवढ्या क्वांटिटी म्हणजे तेवढं प्रोडक्ट असणं गरजेचं आहे. सो सेल्स वाल्याला त्यांचा प्लॅन कोणाला सांगावं लागणार? प्रोडक्शन डिपार्टमेंटला. मग प्रोडक्शन डिपार्टमेंट अकॉर्डिंगली स्वतःचा प्लॅन बनवणार. मग प्रोडक्शन डिपार्टमेंटला त्यांचा प्लॅन परचेस डिपार्टमेंटला सांगावा लागणार, कारण तेवढं रॉ मटेरियल लागणार ना क्वांटिटी बनवायला. नाही सांगितलं तर हे रॉ मटेरियल देणारच नाही. सो प्रोडक्शन डिपार्टमेंटला त्यांचा प्लॅन कोणाला सांगावा लागणार? परचेस डिपार्टमेंटला. ना परचेस डिपार्टमेंट त्यानुसार त्यांचा प्लॅन बनवणार. जानेवारीत एवढं रॉ मटेरियल घ्यायचं, फेब्रुवारीमध्ये एवढं रॉ मटेरियल घ्यायचं, मार्चमध्ये एवढं रॉ मटेरियल घ्यायचं. सो परचेस डिपार्टमेंटने प्लॅन बनवला त्यानुसार. मग त्यांचा प्लॅन त्यांना अकाउंट डिपार्टमेंटला कळवावा लागणार, कारण अकाउंट डिपार्टमेंट पैसा देणार आहे ना. नाही कळवलं तर अकाउंट डिपार्टमेंट तेवढा पैसा अरेंज करणार नाही. सो ह्या सगळ्यांनी एकमेकांचे प्लॅन एकमेकांना सांगावे लागतात. सो लाईन काय दिली बघा त्यांनी, द प्लॅन ऑफ वन डिपार्टमेंट इज कोऑर्डिनेटेड विथ द प्लॅन ऑफ अदर डिपार्टमेंट. तो दुसऱ्या डिपार्टमेंट सोबत आपल्याला कोऑर्डिनेट करावा लागतो. सो नेहमी एकमेकांना, ह्या सगळ्या डिपार्टमेंटना एकमेकांशी बोलावं लागतं, आपापले प्लॅन सांगावे लागतात. त्यामुळे काय होतं बघा, दिस ब्रिंग्स युनिटी अमॉंग द व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. सो रेग्युलरली बोलून ह्यांच्यामध्ये काय निर्माण होते? युनिटी. जसं तुम्ही क्लासरूम मध्ये फर्स्ट डेला येऊन बसता, कोण ओळखीचं असतं का रे? असतं का ओळखीचं कोणी? नाही. आपल्या आजूबाजूला जे बसलेले असतात सगळे न्यू फेसेस असतात आपल्यासाठी, पण रोज बोलून आपल्यामध्ये फ्रेंडशिप निर्माण होते, युनिटी निर्माण होते ना. सेम ऑर्गनायझेशन मध्ये पण जेव्हा रोज एकमेकांशी बोलतात, आपापले प्लॅन एकमेकांना सांगतात, तेव्हा यांच्यामध्ये काय निर्माण होते? युनिटी. मग हे ऍज अ टीम म्हणून काम करायला लागतात. सो लाईन काय दिली बघा, द प्लॅन ऑफ दिस ब्रिंग्स युनिटी अमॉंग द व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. रोज हे एकमेकांशी बोलणार, एकमेकांना प्लॅन सांगणार, त्यामुळे हे रोज बोलून त्यांच्यामध्ये काय निर्माण होणार? युनिटी. दिस ब्रिंग्स युनिटी अमॉंग द व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन अँड थस ऑल द डिपार्टमेंट in the organization work in harmony. Harmony means ecopanic. सगळे एकत्र काम करणार, ऍज अ टीम म्हणून काम करणार. जेव्हा सगळेजण ते रोज बोलणार, त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप निर्माण होणार. दे आर बिकमिंग क्लोज टू इच अदर. दे वर्किंग ऍज अ टीम अँड व्हेन द टीम इज वर्किंग फॉर एनी पर्टिक्युलर गोल, देन गोल इज इझिली अचीव. जेव्हा हे सगळे एकत्र रोज बोलणार तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारे टीमवर्क निर्माण होणार. सगळेजण एकोप्याने काम करणार, एकत्र येऊन काम करणार, गोल इझिली काय होणार? अचीव होणार. सो पॉईंट नंबर 4 कळाला तुम्हाला? काय दिली रेटिंग त्यांनी? हेल्प्स कोऑर्डिनेशन. रीड करू एकदा. द प्लॅन ऑफ वन डिपार्टमेंट इज कोऑर्डिनेटेड विथ द प्लॅन ऑफ अदर डिपार्टमेंट. दिस ब्रिंग्स युनिटी अमॉंग व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. Thus all the department in the organization work in harmony. Now point number 5. Improve efficiency. प्लॅन मुळे इफिशियन्सी वाढते. यस, वाढते. कशी काय? प्लॅनिंग इन्व्हॉल्व प्री डिटरमाइन कोर्स ऑफ ऍक्शन. प्लॅनिंग मध्ये आपण सगळं काही प्री डिटरमाइन असतो. प्री डिटरमाइन म्हणजे प्री म्हणजे अगोदर, डिटरमाइन म्हणजे ठरवलेलं. सगळं काही ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलेलं आहे. कोण करणार आहे, काय करणार आहे, कधी करणार आहे, कसं करणार आहे, एव्हरीथिंग इज डिसाइडेड इन ऍडव्हान्स. सो प्लॅनिंग इन्व्हॉल्व प्री डिटरमाइन कोर्स ऑफ ऍक्शन. एव्हरीथिंग इज डिसाइडेड इन ऍडव्हान्स. सगळं काय ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलेलं असतं. काय? व्हॉट टू डू, व्हेन टू डू, सगळं काय ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केल्यामुळे फायदा काय होतोय? दिस हेल्प्स टू अवॉइड कन्फ्युजन. हे कन्फ्युजन राहणार का रे? कन्फ्युजन कधी असतं? जेव्हा काही डिसाइड केलेलं नसेल तेव्हा. पण सगळं काही ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलंय. एक्सला हे काम करायचं, वायला हे काम करायचं, झेडला हे काम करायचं. सो प्रत्येकाला प्रत्येकाचं काम माहितीये, प्रत्येकाला प्रत्येकाचा जॉब माहितीये. कन्फ्युजन असणार का? नसणार. सो लाईन काय दिली? दिस हेल्प्स टू अवॉइड कन्फ्युजन अँड डुप्लिकेशन ऑफ वर्क विच हेल्प्स टू इम्प्रूव्ह overall efficiency of the organization. Which helps to improve overall efficiency of the organization. Point number 5 कळाला तुम्हाला? Yes or no? काय दिले पॉइंटचं नाव त्यांनी? इम्प्रूव्ह इफिशियन्सी. काय दिले बघा फर्स्ट लाईन तिथे?
प्लॅनिंग इन्व्हॉल्व प्री डिटर्माइन कोर्स ऑफ ऍक्शन. प्लॅनिंग म्हणजे सगळं काही ऍडव्हान्स मध्ये डिसाईड केलेलं असतं. एव्हरीथिंग इज डिसाइडेड इन ऍडव्हान्स. सेकंड लाईन मध्ये दिले पण काय डिसाईड केलेलं असतं आपण, दॅट इज व्हॉट टू डू, वेन टू डू. ऍडव्हान्स मध्ये डिसाईड केले, त्यामुळे कन्फ्युजन, डुप्लिकेशन स्कोपच नाहीये, कन्फ्युजन राहणारच नाहीये. सो दिस हेल्प्स टू अवॉइड कन्फ्युजन अँड डुप्लिकेशन ऑफ वर्क, विच हेल्प्स टू इम्प्रूव्ह ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. त्यामुळे इफिशियन्सी काय होते, वाढते. प्रत्येक जण आपापलं काम परफॉर्म करतो, वेळेमध्ये कम्प्लीट करतो, कन्फ्युजनला स्कोपच नाहीये. पॉईंट नंबर 5 कळाला तुम्हाला. नाउ पॉईंट नंबर 6, हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. खूप आपण छान पॉईंट आहे. प्लॅन प्लेज द रोल ऑफ पायलट और कॅप्टन who knows his destination before flying or sailing. प्लॅन कोणाचा रोल प्ले करतं, विमानातल्या पायलटचा आणि शिपवरच्या कॅप्टनचा. दोघांनाही त्यांचं डेस्टिनेशन माहिती असतं. हवेत गेल्यावर तो पायलट डिसाईड करत नाही कुठे लँड करायचं. ही नोज इन ऍडव्हान्स वेअर ही वॉन्ट टू गो. त्याला कुठे जायचं आहे त्याला ऍडव्हान्स मध्ये माहिती आहे. सो तिकडे जाताना काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तो ऍडव्हान्स मध्येच विचार करून ठेवतो. आणि मग हे प्रॉब्लेम आल्यावरती काय करायचं, त्याच्यावरती सोल्युशन पण तो ऍडव्हान्स मध्येच काढतो. काय बोलतोय नीट ऐका. जेव्हा तो कॅप्टन शिप वरती जातो, तो पाण्यामध्ये गेल्यावरती, समुद्रामध्ये गेल्यावरती ठरवत नाही कुठे शिप थांबवायची. त्याला ऍडव्हान्स मध्ये माहिती की त्याला कुठे जायचंय. मग एवढ्या लांबचं डेस्टिनेशन त्याने डिसाईड केलेलं आहे. मग तिथपर्यंत पोहोचताना काय काय मध्ये डिफिकल्टीज येऊ शकतात, काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तो ऍडव्हान्स मध्ये स्टडी करून ठेवतो आणि प्रत्येक प्रॉब्लेम वरती ऍडव्हान्स मध्ये सोल्युशन काढून ठेवतो. ह्यामुळे फायदा काय होतोय, जेव्हा ते जर्नी स्टार्ट करतात आणि एखाद्या वेळी त्यांचा प्रॉब्लेम आला तर तो घाबरत नाही, पुन्हा विचार करत नाही. बिकॉज ही नोज इन ऍडव्हान्स की एवढा मोठा प्रवास करत असताना, एवढी मोठी जर्नी करत असताना ह्या डिफिकल्टी येऊ शकतात. त्याने ऍडव्हान्स मध्ये विचार करून ठेवलेला आणि ऍडव्हान्स मध्ये सोल्युशन काढून ठेवलेलं होतं. सो आता त्याला डिसिजन घेणं इझी जाणार की डिफिकल्ट जाणार? इझी जाणार ना, कारण त्याला ऍडव्हान्स मध्ये माहिती होतं की हे होणार आणि हे झाले की ह्या ऍक्टिव्हिटीज करायच्या. जसं ठरवलेलं त्याप्रमाणे ते ऍक्शन घेणार आणि त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडणार. एक्झॅक्टली प्लॅन बनवत असताना मी पण काय करतो, गेल्या वर्षीच्या सगळ्या चुका विचारात घेतो आणि या वर्षीचा प्लॅन बनवतो. अशा प्रकारे बनवतो की हे सगळे प्रॉब्लेम्स पुन्हा येऊ शकतात आणि प्रॉब्लेम झाल्यावर काय करायचं याच्यासाठी सोल्युशन पण मी ऍडव्हान्स मध्ये काढतो. आणि जेव्हा मी ऍक्च्युअल मध्ये काम करायला सुरुवात करतो आणि जेव्हा खरंच प्रॉब्लेम येतो, मी घाबरत नाही. बिकॉज आय नो इन ऍडव्हान्स की हा प्रॉब्लेम येऊ शकतो. हा प्रॉब्लेम आल्यावर काय करायचं हे पण मी डिसाईड केलेलं आहे. मी लगेच डिसिजन घेणार आणि त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडणार. म्हणजे मला प्लॅन हेल्प करतो कशासाठी, डिसिजन घेण्यासाठी. कारण मी ऍडव्हान्स मध्ये विचार केलेला होता की हा प्लॅन पूर्ण वर्षभर फॉलो करताना ह्या एक प्रॉब्लेम येऊ शकतात, ह्या चुका होऊ शकतात, ह्या मिस्टेक होऊ शकतात. मग मिस्टेक झाल्यावर काय करायचं, तर सोल्युशन पण मी ऍडव्हान्स मध्येच काढलेलं आहे. मग जेव्हा प्रॉब्लेम ऍक्च्युअल मध्ये येणार तेव्हा मी घाबरणार का नाही घाबरणार. बिकॉज आय नो इन ऍडव्हान्स. मला ऍडव्हान्स मध्ये माहिती होतं की हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आल्यावरती हे सोल्युशन वापरायचं. मी लगेच ते सोल्युशन वापरणार आणि पुढे चालू राहणार ना, की तिकडेच थांबणार, पुढे चालू राहणार. सो लाईन काय दिले बघा, प्लॅन प्ले द रोल ऑफ पायलट और कॅप्टन who knows his destination before flying or sailing. While preparing plan बनवत असताना all possible mistakes or wrong actions are considered. मी सगळ्या चुका, सगळ्या मिस्टेक कन्सिडर करतो, विचारात घेतो आणि प्रत्येक प्रॉब्लेम वरती सोल्युशन काढून ठेवतो. त्यामुळे फायदा काय होतो, जेव्हा ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम येतो मला डिसिजन घेणं इझी जातं, विच हेल्प्स टू टेक राईट डिसिजन. कळलं तुम्हाला? आणि माझं ते डिसिजन चुकणार पण नाही कारण मी ऍडव्हान्स मध्ये सोल्युशन काढलेलं आहे. कळलं तुम्हाला? पॉईंट नंबर 6 एकदा रीड करूया सगळ्यांनी. हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. काय दिलं बघा फर्स्ट लाईन तिथे, प्लॅन प्लेज द रोल ऑफ पायलट और कॅप्टन हु नोज हिज डेस्टिनेशन बिफोर फ्लाइंग और सेलिंग. व्हाइल प्रिपेरिंग प्लॅन्स ऑल पॉसिबल मिस्टेक्स और रॉंग ऍक्शन्स आर कन्सिडर. सगळ्या रॉंग ऍक्शन कन्सिडर केलेले असतात, सोल्युशन्स पण ऍडव्हान्स मध्ये काढलेले असतात. त्यामुळे विच हेल्प्स टू टेक राईट डिसिजन. पॉईंट नंबर 7, डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशन म्हणजे आपण बघितलेलं प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये आपण बघितलेलं डिसेंट्रलायझेशन मीन्स शेअरिंग ऑफ अथॉरिटीज. ते तिथे सांगितलं. डिसेंट्रलायझेशन हेल्प्स टू शेअर द रिस्पॉन्सिबिलिटी. डिसेंट्रलायझेशन म्हणजे शेअरिंग करणे. डिसेंट्रलायझेशन हेल्प टू शेअर द रिस्पॉन्सिबिलिटी. प्लॅनिंग हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स बिटवीन
लोअर लेवल अँड हायर लेवल मॅनेजमेंट. मी प्लॅन करतो म्हणजे काय करतो रे, ऍडव्हान्स मध्ये डिसाईड करतो ना. ऍडव्हान्स मध्ये डिसाईड केलं, माझ्याकडे 20 जण आहेत, तू हे काम करायचं, तू हे काम करायचं, तू हे काम करायचं, तू हे काम करायचं. सो सगळ्यांकडच्या रिस्पॉन्सिबिलिटी मला माहिती पडल्या. न त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या लेवल बघून मी त्यांना काय देणार, समोरून अथॉरिटी पण देणार. कशामध्ये बघून, प्लॅन मध्ये. हा माझा प्लॅन आहे, ह्यात मी ए ला हे काम दिलंय, ह्याला बी काम दिलंय, ह्याला सी काम दिलंय, ह्याला डी काम दिलंय, ह्याला ई काम दिलंय. सो प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटी मला माहिती आहेत ना. मग आता मी परत प्लॅन बघणार आणि एकडे हे काम आहे, मग अकॉर्डिंगली त्याला अथॉरिटी देणार. बीकडे हे काम आहे, मग त्याला अथॉरिटी देणार त्याच्या कामानुसार. सीला त्याच्या कामानुसार अथॉरिटी देणार, डीला त्याच्या कामानुसार अथॉरिटी देणार. म्हणजे प्लॅनिंग हेल्प्स, प्लॅन आपल्याला हेल्प करणार आहे. कशामध्ये, इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स बिटवीन लोअर लेवल अँड हायर लेवल मॅनेजमेंट. कारण कोणाकोणाला काय काय कामं दिलेली आहेत, कोणाकोणाला काय काय टास्क दिलेत, आपण कशामध्ये लिहिलेलं आहे, प्लॅनमध्ये. सो अकॉर्डिंगली आपण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी बघणार, त्यांचं वर्क बघणार आणि त्यानुसार त्यांना काय देणार, पॉवर्स. सो प्लॅनिंग हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स बिटवीन लोअर लेवल अँड हायर लेवल मॅनेजमेंट. पॉईंट नंबर 7 कळालं तुम्हाला. काय दिले पॉईंटचं नाव त्यांनी, डिसेंट्रलायझेशन. काय दिले बघायला तिथे, डिसेंट्रलायझेशन हेल्प्स टू शेअर द रिस्पॉन्सिबिलिटी. Planning helps in the process of distribution of powers between lower level and higher level management. Now point number 8. Reduce uncertainties. Uncertainties म्हणजे रिस्क. रिड्यूस होतात का? येस. कशा काय बघूया आपण. प्लॅनिंग इन्व्हॉल्व. मी जेव्हा प्लॅन बनवतो ना ह्या वर्षाचा, तेव्हा मी काय करतो, डायरेक्ट प्लॅन बनवत नाही. स्टडी ऑफ पास्ट परफॉर्मन्स, इव्हेंट्स, situations on the basis of which assumption regarding future possibilities are made. म्हणजे जेव्हा आम्ही ह्या वर्षाचा प्लॅन बनवतो ना, करंट इयरचा प्लॅन बनवतो, तो प्लॅन बनवत असताना लास्ट इयरच्या मिस्टेक्स, पास्ट इयर इव्हेंट्स, पास्ट परफॉर्मन्स, पास्ट मिस्टेक्स, सिच्युएशन्स, ह्या सगळ्या कन्सिडर करतो. गेल्या वर्षी झालेल्या चुका, गेल्या वर्षी झालेले प्रॉब्लेम्स पुन्हा ह्या वर्षी सुद्धा होऊ शकतात असं आम्ही ॲझम्पशन ठेवतो. आणि मग ते प्रॉब्लेम्स होऊ नये किंवा ते प्रॉब्लेम्स होणारच नाही अशा प्रकारे प्लॅन बनवतो. आणि जरी प्रॉब्लेम झाले तरी काय करता येईल याच्यावरती सोल्युशन काढून ठेवतो. नाही कळालं तुम्हाला. प्लॅन बनवत असताना, करंट इयरचा प्लॅन बनवताना मी तो अशा प्रकारे बनवणार, अशा प्रकारे डिझाईन करणार करंट इयरचा प्लॅन की जेणेकरून लास्ट इयरला झालेल्या मिस्टेक्स, लास्ट इयरला झालेले प्रॉब्लेम्स ह्या वर्षी होणारच नाही. आणि जरी झाले तरी आपल्याला मोठा लॉस होणार नाही. अशा प्रकारे मी तो प्लॅन बनवणार. म्हणजे ह्या वर्षीचा प्लॅन बनवताना सगळ्या मिस्टेक मी विचारात घेणार आणि अशा प्रकारे डिझाईन करणार की ते सगळ्या चुका ह्या वर्षी होता कामा नये. आणि जरी त्या चुका झाल्या तरी मोठा लॉस झाला नाही पाहिजे. सो लाईन काय दिली बघा, प्लॅनिंग इन्व्हॉल्व. मी डायरेक्ट प्लॅन बनवत नाही, अगोदर काय करतो, पास्ट परफॉर्मन्सचा स्टडी करतो, पास्ट इव्हेंट्सचा स्टडी करतो, सिच्युएशन्सचा स्टडी करतो आणि काय ॲझ्युम करतो की जे गेल्या वर्षी झालं ते ह्या वर्षी पण होऊ शकतं. मग ह्या वर्षी मी प्लॅन अशा प्रकारे बनवणार ॲडव्हान्समध्येच की हे सगळं होता कामा नये आणि जरी झालं तरी मोठा लॉस झाला नाही पाहिजे. काय दिलं बघा इथे, प्लॅनिंग इन्व्हॉल्व स्टडी ऑफ पास्ट परफॉर्मन्स, इव्हेंट्स, situations on the basis of which assumption regarding future possibilities are made. While preparing plan, provision regarding risk and uncertainties can be made. मी ॲडव्हान्स मध्ये त्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी प्रोव्हिजन करून ठेवणार, त्या सगळ्या रिस्कसाठी प्रोव्हिजन करून ठेवणार. एक तर प्लॅन अशा प्रकारे बनवणार की त्या डिफिकल्टीजचे प्रॉब्लेम आलेच नाही पाहिजे आणि जरी आले तर मी प्रत्येक ठिकाणी त्याची प्रोव्हिजन करून ठेवणार जेणेकरून मला मोठा लॉस होणार नाही. जसं गेल्या वर्षी मी बघितलं की मी स्टॉक सगळा ग्राउंड फ्लोअरला ठेवलेला होता आणि महापूर आला आणि सगळ्या गुड्स माझा वाहून गेला, माझा खूप मोठा लॉस झाला. मग ह्या वर्षीचा प्लॅन बनवत असताना मी काय विचार करणार की पावसाळ्यात जास्त स्टॉक मी बनवणारच नाही आणि जरी बनवला तरी स्टॉक ग्राउंड फ्लोअरला न ठेवता तर थर्ड किंवा फोर्थ फ्लोअरला ठेवणार. म्हणजे महापूर आलाच तर माझा मोठा लॉस होणार नाही. कळतंय तुम्हाला. गेल्या वर्षी लॉस झाला, मग आता ह्या माहिती आहे ना मला गेल्या वर्षी हे घडलेलं. मग ह्या वर्षी मी अशा प्रकारे प्लॅन बनवणार की जेणेकरून ह्या वर्षी तो लॉस होणारच नाही. कळालं तुम्हाला. पॉईंट नंबर 8, रिड्यूस अनसर्टेनिटीज. पॉईंट नंबर 9 काय दिले त्यांनी, इंटिग्रेटेड प्रोसेस. प्लॅनिंग इज डन
फॉर ऑल डिपार्टमेंट इन द ऑर्गनायझेशन. प्लॅनिंग ही फक्त एकाच डिपार्टमेंटमध्ये आहे तर सगळ्याच डिपार्टमेंट प्लॅनिंग करणार. परचेस डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, अकाउंट्स डिपार्टमेंट आहे. सो या सगळ्यांनीच आपापली कामं करण्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं. सो प्लॅनिंग इज डन फॉर ऑल द डिपार्टमेंट्स इन द ऑर्गनायझेशन. ऑल द डिपार्टमेंट्स आर इंटरकनेक्टेड. आणि सगळे डिपार्टमेंट्स इंटरकनेक्टेड आहेत कारण या सगळ्यांचं काम भले वेगवेगळं आहे बट गोल सगळ्यांचं एकच आहे. सो ऑल द डिपार्टमेंट्स आर इंटरकनेक्टेड अँड हेन्स देअर प्लॅन्स नीड्स टू बी इंटिग्रेटेड विथ ईच अदर. आणि त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांचे प्लॅन एकमेकांना सांगणं गरजेचं आहे, इंटिग्रेट करणं, कळवणं गरजेचं आहे इन ऑर्डर टू अचीव द डिझायर गोल्स. पॉईंट नंबर 9 करतो तुम्हाला इंटिग्रेटेड प्रोसेस. इंटिग्रेट करणे म्हणजे काय, एकत्र आणणे. नाव हे 5 डिपार्टमेंट आहेत, प्रोडक्शन, मार्केटिंग, सेल्स, अकाउंट, परचेस डिपार्टमेंट. या 5 डिपार्टमेंटची वर्क वेगवेगळं आहे, कामं वेगवेगळे आहेत बट या 5च्या 5 जणांचा गोल एकच आहे. म्हणजे 5च्या 5 जणांचे प्लॅन या एकमेकांना सांगणं गरजेचं आहे. नाही सांगितलं तर आपल्या ऑर्गनायझेशनचा गोल अचीव होणार नाही. सो लाईन काय दिली बघा, प्लॅनिंग इज डन फॉर ऑल द डिपार्टमेंट इन द ऑर्गनायझेशन. सगळ्यांचीच प्लॅनिंग बनलेली असते. ऑल द डिपार्टमेंट्स आर इंटरकनेक्टेड. आणि सगळे डिपार्टमेंट इंटरकनेक्टेड आहेत कारण हे सगळे एकत्र काम करणार तेव्हा गोल अचीव होणार आहे. अँड हेन्स आणि त्यामुळेच देअर प्लॅन्स नीड्स टू बी इंटिग्रेटेड. त्यांचे प्लॅन एकमेकांना सांगणे गरजेचे आहे विथ ईच अदर इन ऑर्डर टू अचीव द डिझायर रिझल्ट्स. पॉईंट नंबर 9 कळलं तुम्हाला इंटिग्रेटेड प्रोसेस. एकदा रीड करूया सगळेजण. प्लॅनिंग इज डन फॉर ऑल द डिपार्टमेंट इन द ऑर्गनायझेशन. All the departments are interconnected and hence their plans needs to be integrated with each other in order to achieve the desired results. Point number 10, improves morale of employees. Planning brings order and discipline in organization. प्लॅनिंग मुळे ऑर्गनायझेशन मध्ये एक प्रकारे ऑर्डर अँड डिसिप्लिन. ऑर्डर म्हणजे काय, एक कामाला सिक्वेन्स, प्रॉपर सिक्वेन्स. प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ॲडव्हान्स. सगळं काय ॲडव्हान्स मध्ये डिसाईड केल्यामुळे एक्झॅक्टली कशा प्रकारे वर्क करायचंय. एक काम झाल्यानंतरला मग बी काम करायचंय, मग सी करायचंय, डी करायचंय. हे एम्प्लॉईजना ॲडव्हान्स मध्ये माहिती आहे की ए झाल्यानंतरला बी करायचंय, बी झाल्यावर सी, सी झाल्यावर डी. सो एक प्रकारे त्यांना प्रॉपर ऑर्डर मध्ये वर्क कसं करायचं हे माहिती. ते हे काम करून थांबत नाहीत, ए काम करून ए नंतर बी करायचे त्यांना माहिती आहे ॲडव्हान्स मध्ये. बी झाल्यावरती पुन्हा थांबत नाहीत, त्यांना माहिती आहे बी नंतर सी करायचे, सी नंतर डी करायचे. सो प्लॅनिंगमुळे एक प्रकारे माझ्या एम्प्लॉईजना काम करायची सवय लागली आणि एका प्रॉपर ऑर्डर मध्ये काम करायची सवय लागली. सो फर्स्ट लाईन दिली त्यांनी, प्लॅनिंग ब्रिंग्स ऑर्डर अँड डिसिप्लिन इन अन ऑर्गनायझेशन. एम्प्लॉई नोज इन ॲडव्हान्स. एम्प्लॉईजना ॲडव्हान्स मध्ये माहिती आहे की ॲज टू व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ देम अँड हाऊ टू अचीव दॅट. प्रत्येकाला माहिती की त्यांच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे, व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम देम, व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम देम, त्यांच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे अँड हाऊ टू अचीव दॅट, ते कसं अचीव करायचं हे देखील त्यांना माहिती आहे. दिस हेल्प्स देम. त्यामुळे फायदा होतो कशासाठी, टू ब्रिंग द बेस्ट इन देअर परफॉर्मन्स विच हेल्प्स टू बूस्ट देअर कॉन्फिडन्स अँड मोरल ऑफ एम्प्लॉई. काय कळालं तुम्हाला. ऍडव्हान्स मध्ये माहिती असल्यामुळे जर का मला माहिती आहे की माझ्या बॉसला हे काम 10 तारखेपर्यंत करून पाहिजे, कशा प्रकारे करायचं हे मला माहिती आहे. सो मी काय करणार, माझे बेस्ट देणार एफर्ट्स की जेणेकरून ते 10 तारखेपर्यंत कंप्लीट होणार. 10 तारखेपर्यंत कंप्लीट झालं की बॉस माझ्यावरती खुश होणार. बॉस जर का माझ्यावरती खुश झाला तर ऑटोमॅटिक माझं मोरल, माझा कॉन्फिडन्स काय होणार, वाढणार ना. काय सांगायचं कळतं तुम्हाला इथे. प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स मध्ये माहिती आहे एम्प्लॉईजने की आपल्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, आपल्याला कधीपर्यंत पूर्ण करून द्यायचंय, कशा प्रकारे पूर्ण करून द्यायचंय, हे सगळं माहिती आहे एम्प्लॉईजना. सो एम्प्लॉईज त्यांचे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करणार आणि ते काम वेळेमध्ये करून देणार. जेव्हा ते काम वेळेमध्ये करून देणार ऑटोमॅटिक त्यांचा बॉस हॅप्पी होणार, त्यांची सॅलरी वाढवून देणार. बॉस खुश, एम्प्लॉई खुश, ऑटोमॅटिक एम्प्लॉईचं मोरल, एम्प्लॉईचं कॉन्फिडन्स काय होणार, तिथे वाढणार. कळतंय तुम्हाला. काय दिलं बघा तिथे, प्लॅनिंग ब्रिंग्स ऑर्डर अँड डिसिप्लिन इन अन ऑर्गनायझेशन. सगळं काही ॲडव्हान्स मध्ये डिसाईड केल्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचं काम माहिती आहे. सो प्रत्येक जण डिसिप्लिनने ते काम कम्प्लीट करतोय. एम्प्लॉईज नोज, एम्प्लॉईजना ॲडव्हान्स मध्ये माहिती आहे ॲज टू व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम देम, त्यांच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे अँड हाऊ टू अचीव दॅट, आणि ते कसं पूर्ण करायचं हे देखील त्यांना माहिती आहे. दिस हेल्प्स देम. जर का त्यांना माहिती आहे कसं पूर्ण करायचं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. दिस हेल्प्स देम टू ब्रिंग द बेस्ट इन देअर परफॉर्मन्स. त्यामुळे त्यांचे ते बेस्ट परफॉर्मन्स देणार आणि ते कम्प्लीट करून देणार वेळेमध्ये. आणि कम्प्लीट केल्यामुळे त्यांची सॅलरी वाढणार, बॉस हॅप्पी होणार, त्यांना रिवॉर्ड मिळणार.
त्यामुळे फायदा काय होणार, विच हेल्प्स टू बूस्ट देअर कॉन्फिडन्स अँड मोरल ऑफ एम्प्लॉईज. पॉईंट नंबर 10 कळाला तुम्हाला. एकदा रीड करूया आपण. हेडिंग काय दिलं त्यांनी, एम्प्लॉईज मोरल ऑफ, इम्प्रूव्ह मोरल ऑफ एम्प्लॉईज. काय दिले बघा काय तिथे, प्लॅनिंग ब्रिंग्स ऑर्डर अँड डिसिप्लिन इन अन ऑर्गनायझेशन. एम्प्लॉईज नोज इन ॲडव्हान्स, काय ॲडव्हान्स मध्ये माहिती त्यांना, ॲज टू व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम देम अँड हाऊ टू अचीव्ह दॅट. त्यांना ॲडव्हान्स मध्ये माहिती की काय एक्सपेक्टेड आहे आणि ते कसं पूर्ण करायचं आहे. दिस हेल्प्स देम, त्यामुळे त्यांना हेल्प होते टू ब्रिंग द बेस्ट इन देअर परफॉर्मन्स. त्यामुळे त्यांचे ते बेस्ट परफॉर्मन्स येतात ते वेळेमध्ये कंप्लीट करण्यासाठी. वेळेमध्ये कंप्लीट केल्यामुळे सॅलरी इन्क्रीमेंट होते, रिवॉर्ड्स मिळतात, विच हेल्प्स टू बूस्ट देअर कॉन्फिडन्स. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो अँड मोरल ऑफ एम्प्लॉईज. दॅट्स इट.